एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 5 ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्समधील प्रॅक्टिस सेट नंबर 22 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स म्हणजे काय हा बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. सो सी नॅचरल नंबर्स म्हणजे काय, जे आपण नॅचरली काउंट करतो ते म्हणजे काय असतात, नॅचरल नंबर्स असतात. नॅचरल नंबर्स दॅट मीन्स पण नॅचरली जे काउंट करतो ते म्हणजे नॅचरल नंबर. दॅट मीन्स 1 2 3 4 5 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? अँड या नॅचरल नंबर्सच्या सेटमध्ये जर आपण 0 इन्क्लूड केला तर ते काय होणार आहेत, होल नंबर्स होणार आहेत. मीन्स होल नंबरचा सेट काय तयार आहे, होल नंबर्स. दॅट मीन्स नॅचरल नंबर्स इन्क्लुडिंग 0. इज इट क्लिअर? म्हणजे यामध्ये 0 1 2 3 4 5 अँड सो ऑन असा हा सेट होणार आहे. त्यानंतर इंटेजर्समध्ये काय असतं, नंबर लाईनवरचे सगळे नंबर म्हणजे इंटेजर्स असतं. सपोज मी इथं जर एक नंबर लाईन ड्रॉ केली तर हा जो सेंटरचा असतो तो म्हणजे ओरिजिन, आणि राईट साईडला जे असतात ते पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला जे असतात ते निगेटिव्ह नंबर्स असतात. 0पासून आपण लेफ्ट साईडला गेलो तर नंबर्स हे छोटे होत जातात कारण ते निगेटिव्ह नंबर्स असतात, आणि आपण राईट साईडला गेलो तर ते नंबर हे इन्क्रीज होत जातात. इज इट क्लिअर? म्हणजेच इंटेजर्स म्हणजेच काय, तर ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0. दॅट मीन्स इंटेजर. इज इट क्लिअर? आणि द रॅशनल नंबर दॅट मीन्स असे नंबर की जे P/Q या फॉर्मॅटमध्ये असतात, आणि P हा इंटेजरच असतो आणि Q सुद्धा एखादा इंटेजरच असतो. सपोज आपण एखादा नंबर घेतला 2/3. हा 2 हा सुद्धा इंटेजर आहे आणि 3 सुद्धा काय आहे, इंटेजर आहे. म्हणजे हा काय तयार झालेला आहे, रॅशनल नंबर तयार झालेला आहे. अजून एखादा नंबर आपण घेऊ शकतो -3/1 किंवा -8/-7. म्हणजे हे सगळे काय तयार होतात, रॅशनल नंबर तयार होतात. फक्त इथं एकच कंडिशन आपल्याला फुलफिल करायची असते, ते म्हणजे हा डिनॉमिनेटरचा जो Q आहे तो नॉट इक्वल टू 0. म्हणजे तो Qची व्हॅल्यू आपण 0 घेऊ शकत नाही कारण ती इन्फिनिटी येते. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. कॅरी आउट दी फॉलोइंग ॲडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स. इथं काही रॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि त्यातील ॲडिशन आपल्याला कॅरी करायचे आहे. 1 बाय 1 आपण सॉल्व करूया. सो फर्स्ट वन इज 5/36 प्लस 6/42. ही ॲडिशन घेत असताना आपल्याला हा डिनॉमिनेटर प्लेस आहे तो सेम करून घ्यावा लागतो. इज इट क्लिअर? सुरुवातीला जर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येत असेल तर ते आपण करून घेणार आहोत. सो 5/36 ॲज इट इज प्लस 6च्या टेबलमध्ये 42 येणार आहे. सो आपण 6नी कट करू शकतो. 6 1 6 अँड 6 7 42. इज इट क्लिअर? म्हणजेच इज इक्वल टू 5/36 प्लस 1/7. आता आपल्याला डिनॉमिनेटर प्लेस हा सेम करून घ्यावा लागणार आहे. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन पण घेऊ शकतो किंवा 5/36ला आपण 7नी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच 5/36ला जर आपण 7नी मल्टिप्लाय केलं तर या न्युमरेटर प्लेसला सुद्धा आपल्याला 7नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. हा रूल आहे. प्लस 1/7ला आपल्याला 36नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 7ला जर आपण 36नी मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटरला सुद्धा आपल्याला 36नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. हे असं केल्यामुळं काय होणार आहे, आपला डिनॉमिनेटर प्लेस हा सेम होणार आहे. सो सिम्पली आता मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 7 35 अपॉन हे मल्टिप्लिकेशन घेऊया 36 × 7. 6 7 42 आणि त्यानंतर 7 3 21 आणि 4 25. जे मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे 252 प्लस 36 1 36 अँड हे सुद्धा मल्टिप्लिकेशन सेम तेच येणार आहे 252. तर डिनॉमिनेटर आपला सेम झालेला आहे. सो आपण तो
एकदाच लिहितो 252. आता 35 प्लस 36 काय होणार आहे 71. हेच आपलं ॲन्सर आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट वन, सेकंड, 1 इंटेजर 2/3. 1 इंटेजर 2/3 प्लस 2 इंटेजर 5/4/5. इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, ही मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपल्याला सुरुवातीला कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे. हे करत असताना आपण 3 × 1 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्या मल्टिप्लिकेशनमध्ये हा न्युमरेटरचा जो अंक आहे तो आपण ॲड करत असतो. म्हणजेच हे काय होणार आहे 3 × 3 प्लस 2. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर डिनोमिनेटर ॲज इट इज प्लस 5 2 10 प्लस हे 4/5. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट स्टेप काय 3 + 2 काय होईल 5 आणि 3 ॲज इट इज दॅट मीन्स 5/3 प्लस 10 + 4 दॅट मीन्स 14/5. इज इट क्लिअर? आता आपल्याला डिनोमिनेटर हा सेम करून घ्यावा लागणार आहे. सो आपण 5/3 या 3ला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर वरसुद्धा आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? प्लस ॲज इट इज 14/5. याला आपण या पूर्ण फ्रॅक्शनला आपण 5ने मल्टिप्लाय केलं आणि या फ्रॅक्शनला आपण 3ने मल्टिप्लाय करणार. सो 5ला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटरला सुद्धा दॅट मीन्स 14ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होईल 5 5 25 अँड 5 3 15 प्लस 14 3 42/15. इज इट क्लिअर? आता आपला डिनॉमिनेटर हा सेम झालेला आहे. सो आपण तो वन टाईमच लिहित असतो. तर 25 प्लस 42/15. इज इट क्लिअर? आता ही ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे 55 आणि 42. 5 + 2 7 आणि 2 + 4 6. 67/15 हे आपलं ॲन्सर आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल इज 11/17 प्लस 13/19. इथं आपल्याला काय करून घ्यावं लागणार आहे डिनोमिनेटर सेम करून घ्यावा लागणार आहे तरच आपल्याला ही ॲडिशन कॅरी करता येईल. सो 11/17 तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन पण घेऊ शकतो. आता हे जे एक्झाम्पल आहे ते आपण क्रॉस मल्टिप्लिकेशननी करूया. 13/19 मध्ये काय करूया 19 × 11 19 × 11 प्लस 17 × 13. इज इट क्लिअर? 17 × 13 आणि अपॉन हा जो डिनोमिनेटर आहे 17 × हा डिनोमिनेटर. इज इट क्लिअर? इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. सो आता सिम्पली आपल्याला हे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला घ्यायचं आहे. 19 1 19 19 1 19 आणि 1 दॅट मीन्स 20. इज इट क्लिअर? प्लस ॲज इट इज तर 17 × 13 आपण करून घेऊया. 17 3 51 आणि 17 1 17 आणि 5 दॅट मीन्स 22. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर 17 × 19 आपण करून घेऊया. 17 9 153 दॅट मीन्स इथं 3 15 रिमेनिंग आणि 17 1 17 आणि 15 म्हणजे 32. इज इट क्लिअर? तर सिम्पली आपल्याला ही ॲडिशन घ्यायची आहे. 9 + 1 0 त्यानंतर हा 0 + 2 आणि हा 1 दॅट मीन्स 3 आणि 2 + 2 4. इज इट क्लिअर? अपॉन 323. इज इट क्लिअर? हेच आपलं फायनल ॲन्सर आहे. देन नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ वन 2 इंटेजर
3/11 प्लस 1 इंटेजर 3/77. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला पहिल्यांदा ही जी मिक्स फ्रॅक्शन आहे त्याची इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घ्यायची आहे. सो 11 2चा आपण इथं काय करत असतो, या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आणि त्या मल्टिप्लिकेशनमध्ये हा जो वरचा नंबर आहे तो ॲड करत असतो. सो 11 2चा 22 प्लस हे 3/11. इज इट क्लिअर? प्लस ॲज इट इज 77चा 77 प्लस 3/77. इज इट क्लिअर? 22 प्लस 3 काय होईल, 25/11 प्लस त्यानंतर 77 प्लस 3 80/77. आता आपल्याला डिनॉमिनेटर प्लेस ही सेम करून घ्यावी लागणार आहे. सिम्पली आपण जर या फ्रॅक्शनला 7नी जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, आपला डिनॉमिनेटर सेम होणार आहे. सो 25/11 इंटू 7. इथं जर 7नी करणार म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्हीकडेही सेम प्रोसेस करावी लागते. प्लस ही टर्म ॲज इट इज राहील. तर त्यानंतर काय होईल, 25 7चा 175/11 7चा 77 प्लस 80/77. आता काय झालेला आहे, आपला डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. सो तो आपण वन टाईमच लिहितो. आता 175 प्लस 80 ही ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे. इथं काय होईल, 5 प्लस 0 5, 7 प्लस 8 15 आणि 1 प्लस 1 2. इज इट क्लिअर? म्हणजे ॲन्सर काय येणार आहे, 255/77. इज इट क्लिअर? हेच आपलं फायनल ॲन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वन. सी दी क्वेश्चन. कॅरी आउट द फॉलोइंग सबस्ट्रॅक्शन इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. आत्ता आपण काय केलं, ॲडिशन कॅरी केली. तर या क्वेश्चनमध्ये आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सेम तीच प्रोसेस आपण फॉलो करणार आहोत. सो फर्स्ट वन आहे 7/11 मायनस 3/7. तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागणार आहे. सुरुवातीला आपण जर सेम करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशननी करू शकतो. 7 × 7 7 × 7 मायनस 11 × 3. जितक्या त्यानंतर 11 × 7. आता 7 × 7 काय येईल, 49. 7 7चा 49 मायनस 11 × 3 33 आणि अपॉन 11 × 7 दॅट मीन्स 77. जितक्या आता हे सबस्ट्रॅक्शन आपल्याला सिम्पली घ्यायचं आहे. 9 - 3 6 अँड 4 - 1 1. जितक्या 16/77. हे आपलं फायनल ॲन्सर आहे. देन नेक्स्ट सेकंड वन. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 13/36. 13/36 मायनस 2/40. जर कटआउट होत असेल तर आपण नंबर छोटा करून घेणार आहोत आणि त्यामुळे काय होतं, आपलं कॅल्क्युलेशन इझी होत असतं. सो ही टर्म ॲज इट इज 13/36 आणि त्यानंतर 2/40मध्ये 2 1चा 2 आणि 2 2चा 4 आणि हा 0. दॅट मीन्स काय राहणार आहे, 13/36 मायनस 1/20. इज इट क्लिअर? इथं आपल्याला आता डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागणार आहे. सो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर 13 × 20 मायनस 36 × 1 अपॉन 36 × 20. इज इट क्लिअर? म्हणजेच 13 2चा 26 आणि हा 0 दॅट मीन्स 260 मायनस 36 1चा 36 आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 6 2चा 12 आणि त्यानंतर 3 2चा 6 आणि 1 7 आणि हा 0 ॲज इट इज
दॅट मीन्स 260 मायनस 36 अपॉन 720. आता हे सबस्ट्रॅक्शन आपण घेऊया. 260 मायनस 36 काय येईल? 0 मायनस 6 दॅट मीन्स 10 मायनस 6 4 येणार आहे. 4 आणि त्यानंतर 6 मायनस 4 2 आणि हे 2 म्हणजे 224 अपॉन 720. इज इट क्लिअर? त्यानंतर 224 अपॉन 720 हे जर पाहिलं आपण तर याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. 4नी आपण काय करू शकतो? या दोन्ही नंबर्सला कट करू शकतो, कारण 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? जर युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मिळून जो अंक तयार होतो दॅट मीन्स इथं 24 आणि इथं 20. जर युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मिळून जो अंक तयार होतो त्याला जर 4नी कट होत असेल तर दिलेल्या गिव्हन नंबरला सुद्धा 4नी कट होत असते. सो आपण इथं दोन्ही नंबरला 4नी कट करूया. 4 5चा 20 आणि त्यानंतर 4 6चा 24. इज इट क्लिअर? आणि इथं सुद्धा काय होईल? 4 1चा 4 4 8चा 32 आणि हा 0. इज इट क्लिअर? म्हणजे आपला सिम्पलेस्ट फॉर्म काय तयार झाला? 56 अपॉन 180. तर अगेन आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. 4नीच होणार आहे कट. 4 1चा 4 आणि 4 4चा 16 आणि त्यानंतर 4 4चा 16 रिमेनिंग 2 आणि हे 0 दॅट मीन्स 4 5चा 20. इज इट क्लिअर? म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? 14 अपॉन 45. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन. One integer 2 upon 3 मायनस 3 integer 5 upon 6. तर ही जी मिक्स फ्रॅक्शन आहे त्याची आपल्याला पहिल्यांदा इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घ्यावी लागणार आहे. 3 1चा 3 प्लस 2 अपॉन 3 मायनस 6 3चा 18 प्लस 5 अपॉन 6. इज इट क्लिअर? सो 3 प्लस 2 5 अपॉन 3 मायनस 18 प्लस 5 23 अपॉन 6. तर डिनोमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावा लागणार आहे. सो इथं जर सिम्पली आपण 2नी मल्टिप्लाय केलं तर आपला डिनोमिनेटर काय होणार आहे? 6 होणार आहे. सो 5 अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 2. इथं जर 2नी मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला न्युमरेटरला पण 2नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मायनस 23 अपॉन 6. तर 5 2चा 10 अपॉन 6 मायनस 23 अपॉन 6. इज इट क्लिअर? तर डिनोमिनेटर आपला सेम झालेला आहे. सो आपण 10 मायनस 23 दॅट मीन्स ॲन्सर येईल मायनस 13. इज इट क्लिअर? मायनस 13 अपॉन 6. इज इट क्लिअर? म्हणजे हे आपलं फायनल ॲन्सर आहे. द नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ वन. 4 integer 1 upon 2 मायनस 3 integer 1 upon 3. इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या मिक्स फ्रॅक्शनची इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. 4 2चा 8 प्लस 1 अपॉन 2 मायनस 3 3चा 9 प्लस 1 अपॉन 3. आता काय? 9 प्लस 2 9 अपॉन 2. इज इट क्लिअर? 9 अपॉन 2 मायनस 9 प्लस 1 दॅट मीन्स 10 अपॉन 3. तर डिनोमिनेटर आपल्याला सेम करावं लागणार आहे. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर 9 इंटू 3 मायनस 10 इंटू 2 जे 9 इंटू 3 आणि 10 इंटू 2 अपॉन 2 इंटू 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 9 3चा 27 मायनस 10 2चा 20 अपॉन 6 3 2चा 6. तर इथं काय होईल? 27 मायनस 20 दॅट मीन्स 7 आणि अपॉन 6. इज इट क्लिअर? इट इज आवर answer. Then next question, third one. See the question. Multiply the following rational numbers. आत्तापर्यंत आपण ॲडिशन पाहिली
आणि सबट्रॅक्शन पाहिलं, आता रॅशनल नंबरचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो फर्स्ट वन आहे 3/11 इंटू 2/5. सिम्पली कट जर होत नसेल तर आपण न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. सो इथं काय होईल 3 इंटू 2/11 इंटू 5 म्हणजेच काय येणार आहे 6/55. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. हेच आपलं ॲन्सर आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन 12/5 इंटू 4/15. इथं आपण 12ला आणि 15ला 3नी कट करू शकतो. सो आपण नेक्स्ट स्टेपला करूया. 12/5 इंटू 4/15. इथं काय होईल 3/5 15 अँड 3/4 12. इज इट क्लिअर? म्हणजेच काय राहणार आहे 4/5 इंटू 4/5. इज इट क्लिअर? म्हणजेच काय राहील 4/4 16/5 25. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. देन थर्ड एक्झाम्पल, थर्ड वन -8/9 इंटू 3/4. 4नी या 8ला कट होऊ शकतं. -8/9 इंटू 3/4. 4 1 4 अँड 4 2 8. त्यानंतर 3नं 9ला कट होऊ शकतं. 3 1 3 अँड 3 3 9. इज इट क्लिअर? म्हणजे रिमेनिंग काय राहील -2/3 इंटू 1 म्हणजे तेच ॲन्सर येणार आहे. 1नी मल्टिप्लिकेशन केलं तरी ॲन्सरमध्ये काहीही चेंज होत नाही. सो आपलं थर्डचं ॲन्सर काय आलेलं आहे -2/3. इज इट क्लिअर? देन फोर्थ एक्झाम्पल 0/6 इंटू 3/4. तर 0/6 म्हणजे ॲन्सर काय येणार आहे 0 आणि इंटू 3/4. ना 0ने कोणत्याही अंकाला जरी मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर काय येणार आहे 0. इज इट क्लिअर? देन सी दी नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन. राईट दी मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. दॅट मीन्स आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचा आहे. रेसिप्रोकल घेत असताना आपण काय करत असतो, हा जो डिनोमिनेटरचा अंक आहे तो न्युमरेटरला आणि सिम्पली न्युमरेटरचा अंक हा डिनोमिनेटरला. इट इज टू मच सिम्पल. दॅट मीन्स फर्स्ट वन आहे ते 2/5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय येणार आहे. वी कॅन राईट दी मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स of 2/5 is 5/2. इज इट क्लिअर? फक्त आपल्याला प्लेस चेंज करायची आहे, न्युमरेटरचा डिनोमिनेटरला आणि डिनोमिनेटरचा न्युमरेटरला. इज इट क्लिअर? देन सेकंड वन -3/8. -3/8 म्हणजे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय येणार आहे. दॅट मीन्स मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच रेसिप्रोकल. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ -3/8 इज काय होईल 8/3. -8/3. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट थर्ड वन -17/39. So we can write the multiplicative inverse of -17/39 is काय होणार आहे -39/17. Is it clear? So next fourth one 7. तर हे 7 म्हणजेच काय असणार आहे 7 म्हणजेच 7/1 असणार आहे. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 7
multiplicative inverse of 7, that means 7 upon 1. हा काय असणार आहे? 1 upon 7. Is it clear? It is too much simple. Then next, fifth one. Fifth example, minus 7 integer 1 upon 3. तर ही जी मिक्स फ्रॅक्शन आहे त्याचं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो आपण काय करतो, या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतो. 7 3 21 मायनस 21 प्लस 1 काय होणार आहे? मायनस 21 आणि प्लस 1, दॅट मीन्स 22 होणार आहे. इथं 22 अपॉन 3. इज इट क्लिअर? हा 7 3 21 आणि हा प्लस 1, दॅट मीन्स 22 आणि हे मायनस साईन, दॅट मीन्स मायनस 22 अपॉन 3. म्हणजे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय होणार आहे? 3 अपॉन मायनस 22. इज इट क्लिअर? So we can write the multiplicative inverse of minus 7 upon minus 7 integer 3 upon 1 upon 3. म्हणजेच काय झालेलं आहे ते? मायनस 22 अपॉन 3 आणि त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय येणार आहे? मायनस 3 अपॉन 22. इज इट क्लिअर? हे आपलं ॲन्सर असणार आहे, मायनस 3 अपॉन 22. इज इट क्लिअर? देन सी दी नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ वन. कॅरी आउट दी डिव्हिजन्स ऑफ रॅशनल नंबर्स. तर आपल्याला रॅशनल नंबर्सच्या डिव्हिजन्स कॅरी करायचे आहेत. सो सी दी फर्स्ट वन 40 अपॉन 12 divided by 10 upon 4. सो डिव्हायडेशन म्हणजेच काय असतो? उलटून गुणाकार असतो. सो पहिली फ्रॅक्शन ॲज इट इज, मल्टिप्लाय जर घेतलं तर आपण उलटून गुणाकार म्हणजेच याचा काय घेतो? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, दॅट मीन्स रेसिप्रोकल. 4 अपॉन 10. इज इट क्लिअर? तर 10ने आपण कट करू शकतो. 40 अपॉन 12 इंटू 4 अपॉन 10. 10 1 10 आणि 10 4 40. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर 4 1 4 आणि 4 3 12. इज इट क्लिअर? म्हणजे आपला ॲन्सर काय येणार आहे? 4 अपॉन 3. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. मायनस 10 अपॉन 11. मायनस 10 अपॉन 11 divided by minus 11 upon 10. Is it clear? So पहिली फ्रॅक्शन ॲज इट इज मायनस 10 अपॉन 11 आणि आता रेसिप्रोकल घ्यायचा आहे 10 अपॉन मायनस 11. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 10 इंटू 10, दॅट मीन्स 100 मायनस 100 अपॉन 11 इंटू 11, दॅट मीन्स 11 स्क्वेअर 121 मायनस 121. तर डिव्हायडेशनमध्ये मायनस डिवायडेड बाय मायनस प्लस होणार आहे. सो आपला ॲन्सर काय? 100 अपॉन 121. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. देन नेक्स्ट थर्ड वन. थर्ड एक्झाम्पल इज मायनस 7 अपॉन 8 डिवायडेड बाय मायनस 3 अपॉन 6. इज इट क्लिअर? मायनस 7 अपॉन 8 इंटू द रेसिप्रोकल 6 अपॉन मायनस 3. इज इट क्लिअर? इथं कट होणार आहे. 3 1 3, 3 2 6 म्हणजे मायनस 7 अपॉन 8 इंटू 2 अपॉन मायनस 1. तर या 2नी पण या 8ला कट होईल. 2 1 2, 2 4 8 म्हणजेच काय राहणार आहे? मायनस 7 अपॉन हे 4 आणि 4 इंटू मायनस 1 म्हणजेच काय? मायनस 4. तर मायनसला मायनस कॅन्सल होईल, दॅट मीन्स मायनस डिवायडेड बाय मायनस प्लस होणार आहे. सो आपला ॲन्सर काय? 7 अपॉन 4. इज इट क्लिअर? 7 अपॉन 4. देन नेक्स्ट फोर्थ वन. फोर्थ एक्झाम्पल
2/3 डिवायडेड बाय -4. तर इथं काय होईल 2/3 डिवायडेड बाय -4 म्हणजेच काय असणार आहे /1. इज इट क्लिअर? हे /1 म्हणजेच आपण काय लिहू शकतो तर रेसिप्रोकल घ्यायचं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये 1/-4. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होईल 2/3 इंटू 1/-4. मध्ये 2ने आपण कट करू शकतो. 2 1 चा 2, 2 2 चा 4. म्हणजेच काय राहणार आहे 1/3 2 चा 6 -6. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो -1/6. इट इज अवर फायनल आन्सर. द नेक्स्ट फिफ्थ example is fifth one 2 integer 1/5 divided by 5 integer 3/6. इथं काय होणार आहे आपल्याला ही जी मिक्स फ्रॅक्शन आहे त्याची आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घ्यावी लागणार आहे. 5 2 चा 10 + 1 5 2 चा 10 + 1/5 डिवायडेड बाय 5 6 चा 30 + 3/6. इज इट क्लिअर? म्हणजे इथं काय होईल आता 11/5 डिवायडेड बाय 33/6. तर डिवायडेशन म्हणजेच आपल्याला रेसिप्रोकलमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो मल्टिप्लाय बाय 6/33. आता काय होणार आहे 11नी 33ला कट होईल. 11 1 चा आणि 11 3 चा. इज इट क्लिअर? म्हणजे 1/5 इंटू 6/3. आता या 3नी सुद्धा या 6ला कट होईल. 3 1 चा 3, 3 2 चा 6. म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे 2/5. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट सिक्स्थ वन Sixth example, -5/13 divided by 7/26. So -5/13 as it is into याचा रेसिप्रोकल 26/7. सो आता 13ने आपण काय करू शकतो कट करू शकतो. हे -5 ॲज इट इज आणि 26ला आपण कट करणार आहे. 13 1 चा 13 आणि 13 2 चा 26. इज इट क्लिअर? म्हणजे आपला आन्सर काय राहील -5/1 इंटू 2/7. इज इट क्लिअर? दॅट मीन्स -5 इंटू 2 -10/7. इज इट क्लिअर? हे आपलं फायनल आन्सर आहे. सो नेक्स्ट सेवन्थ वन Seventh example is 9/11 divided by -8. -8 म्हणजेच काय असणार आहे ते -8/1 असणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच हे काय लिहू शकतो आपण 9/11 डिवायडेड बाय -8/1. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे 9/11 इंटू याचा रेसिप्रोकल 1/-8. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपल्याला हे कट होत नाही. सो इथं काय करावं लागेल 9 1 चा 9 अँड 11 8 चा 88. दॅट मीन्स मायनस आहे. सो आपण हे कसं लिहू शकतो -9/88. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट 8th वन 5 डिवायडेड बाय 2/5. तर 5 म्हणजेच काय असणार आहे 5/1. 5/1 डिवायडेड बाय 2/5. इज इट क्लिअर? सो इथं काय होईल 5/1 ॲज इट इज मल्टिप्लिकेशन याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे 5/2. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे 5 5 चा 25/2. इज इट क्लिअर? हेच आपलं
फायनल ॲन्सर आहे. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.